नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 19 वर्षाच्या एका दुचाकी चोराला अटक केली आहे। रोहन भोळे नावाच्या आरोपीकडून पोलिसांनी चोरीची दुचाकी जप्त केली आहे। ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या आरोपीने केलेल्या चोरीचा छडा अवघ्या 2 दिवसात लावण्यात पोलिसांना यश आले। नांदेडमध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे। शहराच्या मध्यभागी असलेला हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आलाय। त्यामुळे आजूबाजूच्या रस्त्यावर वाहनाची प्रचंड कोंडी होते। या वाहतूक कोंडीत नांदेडकरांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यामुळे रस्त्याचे काम दिवसा करण्याऐवजी रात्री करावे अशी मागणी वाहनधारक करत आहेत। पालकमंत्री अतुल सावे यांनी आज नांदेडच्या देगलूर येथे जाऊन शहीद जवान सचिन वंजे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी पालकमंत्र्यांनी जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना धीर दिला। तसेच 1 महिन्याचे वेतन पालकमंत्र्यांच्या हस्ते वीरपत्नीला देण्यात आले। सरकार शहीद कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे यावेळी मंत्री सावे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। नांदेडच्या हनुमान पेठ अर्थात वजीराबाद या बाजारपेठेतील सर्व झाडे हटवण्यात आली आहेत। त्यामुळे या बाजारपेठेत आता झाडांची कमतरता जाणवते। या बाजारपेठेत कायमस्वरूपी ग्राहकांची मोठी वर्दळ असते। त्यामुळे नांदेडकरांना झाडांच्या सावलीचा मोठा आधार होता। मात्र आता रस्ता रुंदीकरण होणार असल्याने या बाजारपेठेतील सर्व झाडे हटवण्यात आली आहेत। त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते